पण मी असं म्हणतो, या स्वरापासून राग झाले आणि लयीपासून ताल झाले, तर तालाने भारतीय राग संगीताला काय दिलं, असा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला 5 गोष्टी दिसल्या. एक, पहिलं तालाने काय दिलं तर कंपाऊंड दिलं. कंपाऊंड दिलं. हे 16 मात्रेचं कंपाऊंड आहे. हां, हे 10 मात्रेचं कंपाऊंड आहे जपताल आहे. हे 7 मात्रेचं कंपाऊंड आहे रूपक आहे. तर पहिलं तालाने कंपाऊंड दिलं. दुसरं काय दिलं तर अनुशासन दिलं, की हीच लय घ्यायची आणि हेच खंड तालाचे ठेवायचे. 2-3 2-3 ने जाणारा जपताल, 4-4 4-4 ने जाणारा त्रिताल. बरं का, म्हणजे अनुशासन दिलं. तिसरं काय तर आवर्त. हे चक्र परत 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 येते, आवर्त. आता पंखा सुद्धा गोल फिरत असतो, तो एक एक सायकल पूर्ण करतो, दुसरी सायकल, तिसरी सायकल, आणि नंतर तालाचं आवर्तन जे असतं ते कसं असतं की पहिल्यांदा शरीराने चालतं, टाळीने. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1 2 असं शरीरापासून सुरू होणारं. मग ते टाळीच्या रूपाने असेल किंवा तबल्यावरच्या ठेक्याच्या रूपाने असेल आवर्तन. पण शरीराने सुरू होणारं आवर्तन जसं जसं स्थिर होतं तसं तसं ते बुद्धीमध्ये प्रवेश करतं आणि बुद्धीमध्ये ते आवर्तन चालायला लागतं. कालांतराने बुद्धीमध्ये सुद्धा ते आवर्तन स्थिर होतं, तसं तसं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये उतरतं आवर्तन. बघा, ह्या घडणाऱ्या क्रिया आहेत. आपण तुम्ही विचार केला तर तुम्ही यस म्हणून म्हणाल नंतर, बरं का, पण सबकॉन्शियस माइंडमध्ये ते उतरतं आणि तिथे जाऊन ज्यावेळी स्थिर होतं आवर्तन, त्यावेळी तालाचा छंद बनतो. आता छंद बनणं म्हणजे काय? ज्या तालाच्या मात्रा मोजायची तुम्हाला गरज लागत नाही असं आवर्तन फिट होतं, त्यावेळेला तालाचा छंद बनतो. अशा छंदमय तालाच्या आवर्तनातून तालाचं काय झालं पाहिजे तर छंद झाला पाहिजे. मग रागाचं काय झालं पाहिजे सांगा ना. मी काय बोलू? नाही, तू पुस्तक वाचलं. तालाचा पण रागाचा पण छंदच झाला पाहिजे नाही का? पूर्ण वादनच छंदात्मक झालं पाहिजे तुमचं. बरोबर आहे. रागाची धून झाली पाहिजे, रागाची धून झाली पाहिजे. तालाचा छंद झाला तर रागाची धून झाली पाहिजे. मग पटमंजरी असून दे, खोकर असून दे, नाही तर बिहागडा असून दे, कुठलाही राग असून दे, रागाची धून झाली पाहिजे. त्याच्यात वर कसं जायचं, खाली कसं यायचं, मधल्या स्थानावरती कसं जायचं, ह्याचा विसर पडून सुद्धा बरोबर आहे अशा अवस्थेला जातो. त्यावेळी रागाची धून होते. अशा धूनमय अवस्थेतून, रागाच्या धूनमय अवस्थेतून आणि तालाच्या छंदमय अवस्थेतून कलाकार सिद्ध होतो. त्यावेळी संगीत सुरू होतं, संपत नाही. संगीत सुरू होतं, मग त्याच्यानंतर तो पुढे संगीत मांडायला सुरुवात करतो की आता समोर बरोबर आलं म्हणजे काय मोठा पराक्रम केलेला नाही, किंवा रागात चुकला नाही म्हणजे काय पराक्रम केला नाही. म्हणजे एक काळ असा होता, सत्य बोलणाऱ्या लोकांची किंमत नव्हती आणि त्यावेळेला मी खरं बोलतोय असं सांगण्याची पद्धतच नव्हती. आता मी खरं बोलतोय असं सांगावं लागतं.
तसं मी समेला चुकलो नाही आलो म्हणून सांगायला लागतं का म्हणे. तर संगीत त्याच्या पुढे सुरू होतं. तर ह्या तालाच्या क्रिया आहेत. आणि मग आवर्तनामधून चौथी क्रिया काय आहे तर सम. सम सम हा हायेस्ट इमोशनल पॉइंट ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक. सम समेसाठी तर तुम्ही सगळे आज मी आलोय ते सुद्धा सम गाठण्यासाठी आलोय. बरोबर आहे ना. समेचं तुम्हाला फिअर राहू नये म्हणून तर मी आलोय तुम्हाला सांगायला. तर सम चौथी गोष्ट सांगितली. पहिलं काय कंपाऊंड, अनुशासन दुसरं, तिसरं आवर्तन, चौथं सम. मग कसं समेला यायचं तर असं नाही असं यायचं, हा. असं करून यायचं. इथे एक मुखडा हे री आली असं या समेला. तर ही सांगणारी क्रिया मुखडा आहे. हा दादा क्या बात आहे. मुखडा. तर भारतीय ताल पद्धतीने हे 5 वरदानं भारतीय संगीताला दिली आहेत. एक कंपाऊंड, अनुशासन, आवर्तन, सम आणि मुखडा. दादा खूप छान तुमच्याशी हे म्हणजे ह्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी आहेत मी. आणि मला असं वाटतं की ह्या 5 गोष्टीचं महत्त्व आता मी एवढं वेळ उलगडून सांगतोय ते मला असं वाटतं मी ही उलगडून सांगतो कारण असं का होऊ शकतं मला. कारण मी मलाच प्रश्न विचारतो. मी कुठलंही विधान केलं, व्यक्तीने कुठलंही विधान केलं तर त्याला 6 प्रश्न विचारायचे. पहिलं म्हणजे व्हॉट, वाय, व्हेअर, व्हेन, विच अँड हाऊ. 5W अँड 1H असं म्हणतात. व्हॉट, वाय, व्हेअर, व्हेन, विच, हाऊ. हे 5 प्रश्नाची तुम्हाला उत्तरं देता आली तर तुम्ही त्या तत्वाच्या मुळाशी जाता. तत्व तुम्हाला सापडतं. तसा माझा थिंकिंगचा अप्रोच आहे की असं का आणि असं का नाही, असंच का आणि मग असं असेल तर केव्हा, वेन, मग कसं, हाऊ. ह्या सगळ्याची उत्तरं जर मिळाली तर त्यावेळी तुम्ही मुळाशी जाता. आणि हे मला असं वाटतं ही माझ्यातली एक विशेष ॲप्रोचेबल मला असं वाटतं माझ्यामध्ये हा एक विचार आहे. स्किल वगैरे ते तुम्ही म्हणा, माझे विचार करण्याची पद्धत आहे ही. त्यामुळे मला मी मुळाशी जाऊ शकतो असं मला सांगता येईल. आता तुम्हाला काय वाटतं आत्ताचे हे जे विद्यार्थी आज जमलेत त्यांना तुम्ही हे 5 W आणि 1 H हा संदेश देणार की आज तुम्ही इथे आलात, तालाची उकल करताय, सम गाठण्याला मदत करताय, एकंदरीतच कलाकारांनी वादक म्हणून कसं असावं याचं एक उत्तम परिपाठ तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं देऊन दिलात. पण आज मुलाखत संपता संपता कुठला संदेश द्याल, कारण इथे प्रामुख्याने सगळे वादक आहेत. याचं उत्तर तुम्हाला देतो. आत्ता तुम्ही तुमच्या अशी स्टेज आहे की ह्याच्यातला कुठलाच विचार तुम्ही करायचा नाही, फक्त गुरु सांगतोय तेवढंच करायचा आहे असं मला सॉरी कारण आत्ता असं नाही आहे. प्रांजळ उत्तर आहे. अगदी मी खरोखर सांगतो. आणि आत्ता ह्या वयाला तुम्ही आत्ता ह्या स्थितीला, वयाला नाही म्हणत कारण वय म्हटलं की शरीराशी संबंध आला, पर्टिक्युलर व्यक्तीशी आला, पण सांगीतिक लाईफ एक असतं, संगीताचं आयुष्य असतं. ह्या आयुष्याचा विचार केला तर आता मला असं वाटतं गुरु सांगतोय तेवढंच करायचं, बरं का. आणि मग आता गप्प राहू नको, सारे माझ्याशी काहीतरी बोल असं गुरु सांगतो. मग त्यावेळेला
वेळ येते, अरे गप्प काय राहतोयस, काहीतरी विचार, काय शंका, असं गुरुच सांगतो. आणि मग त्या संवादातून मग पुढलं चिंतन मनन ह्या पायऱ्या सुरू होतात त्या विद्यार्थ्याच्या. आणि मग पुढे तो एका याला जातो. म्हणजे हा सगळा प्रवास मी म्हणतोय ती भारतीय संगीताचीच रिक्वायरमेंट आहे, वा. अशी व्यक्तीची रिक्वायरमेंट मी सांगत नाही. आणि त्याच्यात काय तुमचं कमी सांगायचं आहे असं माझा हेतू नाही. पण भारतीय संगीताची रिक्वायरमेंटलाच इतका काळ जातो असं मला म्हणायचं आहे. दादा, विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित असतं? अपेक्षित गुरुला विद्यार्थ्यांकडे 6 गोष्टी आहेत. एक तर सरेंडर, विद्यार्थी कसा पाहिजे, सरेंडर. दुसरं डिवोशन. थर्ड हार्डशिप. चौथं सिन्सिअरिटी. 5वं पंक्च्युअलिटी. आणि 6वं लॉयल्टी. आणि खरं म्हणजे या 6 गोष्टी आधी गुरुच पाहिजेत. गुरुच पाहिजेत. शिकवायला त्याची सुद्धा ऑनेस्टी पाहिजे ना, गुरुची सुद्धा. उगीच पाट्या टाकल्या तर का खिसे भरण्यासाठी नाही शिकवता कामा. मग दादा, याच अनुषंगावरून मला एक शेवटचा पण अतिशय छान प्रश्न मगाशी आपण थांबवला बोल शेवटचा मधला सुद्धा असू मधला असू शकतो. शिकवणं आणि घडवणं यातला फरक सांगा. उदाहरण देऊन सांगू का? अगदी दादा, अगदी. तो आमचा एक विद्यार्थी होता. तो म्हणाला माझं सेमिस्टर कंप्लीट झालं आहे. मी म्हटलं आमच्या गुरुजीच्या परंपरेत सेमिस्टर कंप्लीट होत नाही. विद्यार्थ्याला येईच तोपर्यंत शिकवावं लागतं. तुमचं शिकवून झालं म्हणून होत नाही. विद्यार्थ्याला येईच तोपर्यंत घडवावं लागतं. आणि शिकवणं तसं फार स्थूल आहे, सोपं आहे. वा. पण घडवणं कठीण अशासाठी आहे की तो विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याचा कलाकार व्हावा असं पहिलं गुरुला वाटलं पाहिजे ना. गुरुला वाटलं पाहिजे. आणि ते घडण्यासाठी नेमकी काय क्रिया आहे आणि केवढा कालावधी आहे आणि ते काय काय त्याला पार करून जायचे ह्याचं काहीतरी चित्रपट तर त्या विद्यार्थ्याच्या समोर दररोज ठेवणारा गुरु पाहिजे. हां, संगीत हे नुसतं समजावून आणि दाखवण्याची क्रिया नाही. शास्त्र हे समजावलं जातं. ऐका, शास्त्र समजावलं जातं. उदाहरण देतो. वा वा दादा, वा. तंत्र आहे ना, हे दररोज शिकवावं लागतं. अगदी. आकार लाव, असा हात ठेव, बघ हे हात असा होतोय, असा होतोय, हे दररोज सांगावं लागतं. तंत्र शिकवावं लागतं. शास्त्र समजवलं जातं, तंत्र शिकवलं जातं, विद्या दिली जाते. वा. शे आपली नाहीच आहे. गुरुनं उगीच वाटतं हे आमचं आहे. गुरुला ॲक्च्युली नाही आहे, त्यांचं काही नाही आहे. 7 स्वर त्यांचे आहेत का, गुरुचे आहेत का? सांगा ना. 7 स्वर तेव्हापासून आहेत. राग ताल परंपरा किती जुनी आहे. तुम्ही एक माध्यम आहे, ती विद्या द्यायची आहे. आणि मग कला काय, तर कला संस्कारित होते. शास्त्र समजवलं जातं, तंत्र शिकवावं तंत्र लागतं शिकवलं जातं, विद्या दिली जाते आणि कला आणि ही कला संस्कार. संस्कारित होते. वा. तर या 4ही गोष्टींनी तुम्ही ज्या वेळेला शिष्यामध्ये बिंबवता त्यावेळी शिष्याचा कलाकार घडण्यासाठी मदत होते. म्हणजे ही अशी जसं तुम्ही म्हणालात की एक ताल किंवा एक अविरत संगीत हेच एक अविरत कला आहे. तसं तुमच्याशी बोलणं संपूच नाही असं वाटतं. कारण तुम्ही जितकं बोलता तितकं आम्हाला प्रत्येक तुमच्या शब्दातून, तुमच्या वादनातून, इव्हन तुमच्या बसण्यातून आम्हाला खूप शिकायला मिळतं. तर मनापासून धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला काही उपदेशपर बोललात. आणि ग्लिटर आर्ट अकॅडमी, स्वरसंस्कृती म्युझिक अकॅडमी सर्वांचे आभार मानते.